त्यांचे मनपूर्वक आभार आणि सूरज निकम आपले मनपूर्वक आभार। चला बाकी संघ टीम मोरोशी आपण समोर या। माते 11 ला विनंती आहे, भैरवनाथ फायटर करंजी ही टीमला विनंती आहे, या सर्व संघांना चारही संघांना आणि बाकीच्या संघांना विनंती आपण समोर या। पहिले ना स्पॉन्सरचा सन्मान घ्या। किरकोळ चला ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपला सन्मान या ठिकाणी होणार आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनपूर्वक आभार मानूया सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेबांच्या वतीने या स्पर्धेला 50,000चं विशेष सहकार्य आपल्याला लाभलं, त्यांचे मनपूर्वक आभार। त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार श्री वसंतराव मानकुंबरे भाऊ उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा यांचे मनपूर्वक आभार। तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ज्यांचा आज वाढदिवस आहे सौरभ बाबा शिंदे चेअरमन साखर कारखाना यांचे मनपूर्वक आभार, प्रतापगड साखर कारखाना यांचे मनपूर्वक आपण आभार मानूया। चतुर्थ क्रमांक श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आपल्या ठिकाणी आभार आहे। ट्रॉफी सौजन्य अध्यक्ष भाजपा जावली श्री संदीप दादा परामने यांचे मनपूर्वक आभार। श्री विकासजी धोंडे आपले मनपूर्वक आभार, उपाध्यक्ष भाजपा जावली। युट्यूब सौजन्य सह्याद्री कन्स्ट्रक्शन कुडाळ समीरबाई अत्तार साहेब आपलेही मनपूर्वक आभार। त्याचबरोबर बॉल सौजन्य श्री दत्तात्रय संपत निकम त्यांचे मनपूर्वक आभार। सामनावीर सौजन्य निकम अर्थ मूवर्स आणि आर्या सप्लायर्स संदीप निकम आणि शाहराज निकम यांचा सन्मान ठिकाणी होत आहे, त्यांचे मनपूर्वक आभार। त्याचबरोबर श्री विशाल सुर्वे मालिकावीराचा पुरस्कार ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करत आहोत। श्री विशाल सुर्वे मालिकावीर पुरस्कार त्यांचा सन्मान ठिकाणी होत आहे, ते या ठिकाणी उपस्थित आहेत। श्री दत्ता चव्हाण यांचाही सन्मान होत आहे। श्री दत्ता चव्हाण हे या ठिकाणी उपस्थित आहेत, मेडिकल किट सहकार्य त्यांचा सन्मान ठिकाणी होईल। त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत। श्री अशोक खशाबा निकम विशेष सहकार्य स्पर्धेला त्यांचा सन्मान ते या ठिकाणी उपस्थित नाही, त्यांचा आभार। त्याचबरोबर श्री अनिल चंद्रकांत गुरव त्यांचे मनपूर्वक आभार। श्री संतोष शामराव निकम त्यांचा सन्मान ठिकाणी आपण करत आहोत, त्यांना आपण सन्मानित करूया विशेष सहकार्य स्पर्धेला। श्री संतोष शामराव निकम आपण यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या वतीने। त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री महेश शामराव निकम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत विशेष सहकार्य स्पर्धेला, आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या वतीने। विशेष सहकार्य या स्पर्धेला श्री महेश शामराव निकम। त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री संदीप बाजीराव निकम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे या स्पर्धेच्या वतीने। त्यानंतर पुढील सन्मान श्री अनिल शामराव निकम सुनील शामराव निकम माफ करा त्या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सन्मान ठिकाणी होईल श्री सुनील शामराव निकम। त्यानंतर श्री रामदास सुनील निकम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, ते आहेत, त्यांचा सन्मान ठिकाणी होईल। त्यानंतर श्री शेखर अंकुश चव्हाण यांना आपण ठिकाणी सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या वतीने। त्यानंतर श्री सत्यवान लक्ष्मण भिल्लारे त्यांचा आभार। श्री प्रमोद निकम त्यांचे मनपूर्वक आभार। श्री राहुल हिंदूराव निकम
त्यांचे मनपूर्वक आभार. श्री विशाल खशाबा निकम त्यांचे मनपूर्वक आभार. श्री संदीप सर्जेराव निकम त्यांचे मनपूर्वक आभार. श्री अजित वामन निकम आपले आभार. श्री विजय पवार ज्ञानदीप वाढदिवसाचं एक वाढदिवसाचा एकदा वाढदिवस त्याचबरोबर ज्यांनी आपल्या तृतीय क्रमांकासाठी विशेष सहकार्य केलेलं आहे प्रतापगड साखर कारखाना चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. आपण त्यांना पुनश्च एकदा करंदी ग्रामस्थांच्या वतीने आणि या क्रिकेट स्पर्धेच्या वतीने त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. परंतु मित्रांनो, येत्या 21 जानेवारीला 2026 सुवर्ण महोत्सव करंदी गावामध्ये साजरा होणार आहे. अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव येत्या 21 जानेवारीला संपन्न होणार आहे. 50वे वर्ष आहे करंदी गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. आणि करंदी गाव म्हटलं की नेहमीच पारंपरिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचा उल्लेखनीय कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आणि याच करंदी गावामध्ये 21 जानेवारीला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 50वे आहे. सुवर्ण महोत्सव साजरा होणार आहे. आपण सर्व वारकरी मंडळींना आणि समस्त सर्वच ग्रामस्थांना, सर्वच गावातील विनंती आपण करूया की आपण करंदी गावामध्ये जाऊन आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती आपण करूया. आणि आपणही सर्वजण या सुवर्ण महोत्सवामध्ये आपण सहभागी व्हा अशी विनंती आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करूया. त्याचबरोबर ज्या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट झालं, पीटीसी लाईव्ह यांचा सन्मान होईल. केतन बोरा यांचा सन्मान केला जाईल. केतन दळवी यांना विनंती आहे याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. पीटीसी लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट. केतन दळवी हे बीबी गावचे आहेत, वास्तव्याला पनवेल येथे आहेत आणि पनवेल टेनिस क्रिकेटच्या नावाने त्यांनी चॅनल ओपन केलं. आणि बघता बघता पीटीसीचं जाळं अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. आणि या बिबवी गावच्या व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करत आहोत. पीटीसी लाईव्हचा सन्मान आपण करत आहोत. गेली कित्येक वर्ष ही वाहिनी क्रिकेटची जोडली गेलेली आहे. अनेक मोठमोठ्या प्रीमियर लीग या वाहिनीने कव्हर केलेले आहेत. मोठमोठे इव्हेंट्स या वाहिनीने कव्हर केलेले आहेत. स्पर्धा दिवसाच्या असू द्या किंवा रात्रीच्या असू द्या, या वाहिनीने नेहमीच चांगलं काम केलेलं आहे. सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून ग्राउंडसाठी विशेष सहकार्य रवी दादा मेहर आपल्या या ठिकाणी सन्मान होत आहे. या स्पर्धेला पंच म्हणून आपले दत्ता मेहर सर, शशी मेहर सर आणि गणेश सर यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे. गेली 3 दिवस पंचांची भूमिका या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर या स्पर्धेला आपण आवाज ऐकला, विनोद दानावडे यांचा सन्मान करत आहोत. आपण विनोद दादा दानावडे, जावली टेनिस बॉल क्रिकेटचा डांगरेगर गावचा आवाज बीड यांना आपण सन्मानित करूया. या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांचाही सन्मान करत आहोत. यानंतर गेली 3 दिवस आपल्या स्पर्धेचं आपल्या मधुर आवाजात आपल्या सर्वांपर्यंत स्पर्धा पोहोचवली ते निलेशजी मर्डेकर सर यांचा सन्मान येथे होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे.
या ठिकाणी निलेशजी मर्डेकर साहेब यांचा इथे सन्मान होत आहे. गेली 3 दिवस आपल्या मधुर आवाजात ही स्पर्धा सर्व जावलीकरांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल त्यांचं करंदी क्रिकेट क्लब करंदी यांच्यातर्फे मनपूर्वक आभार. आता अधिकचा वेळ न घेता जो तुम्ही खेळ केलेला आहात त्या खेळाची आता गुणगौरव करण्याची वेळ आलेली आहे. काही पुरस्कार आता आपण वितरण करत आहोत. रविदादा मेहर ग्राउंड साठी विशेष सहकार्य. रविदा यांना विनंती आहे, जर आपण या ठिकाणी असाल तर आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. रविदादा मेहर ग्राउंड साठी विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे, त्यांचा आपण ठिकाणी सन्मान करत आहोत. डेकोरेटर्स त्याचबरोबर या सारंग साहेब यांचाही सन्मान ठिकाणी होत आहे. डेकोरेटर साऊंड सिस्टीम यांना विनंती आहे, या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. गेली 3 दिवस आपणही या स्पर्धेशी जोडले गेलेले आहात, आपलाही सन्मान या ठिकाणी होत आहे. पंचांचा आपण सन्मान करत आहोत. या क्रिकेट स्पर्धेसाठी दत्ता मेहर सर, शशी मेहर सर आणि गणेश भाविस्कर सर यांचा सन्मान आपण करत आहोत. या पंचांना विनंती, आपण या 3 दिवस पंचांची भूमिका या स्पर्धेसाठी उल्लेखनीय राहिली आणि कोणताही गालबोट न लागता ही संपूर्ण करंदी गावची क्रिकेट स्पर्धा नामदार चषक अगदी यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण त्यांचाही या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्याचबरोबर पाण्यासाठी विशेष सहकार्य आपल्या जावली तालुक्यातील म्हाते गावचा एक युवा व्यवसायक साहिल दळवी, एक नवीन व्यवसाय साहिल दळवी आणि या नवीन व्यवसायामध्ये साहिल दळवी यांनी पदार्पण केलेलं आहे. जर आपल्याला अनेक स्पर्धांमध्ये जर पाणी हवा असेल तर आपण साहिल दळवी म्हाते यांना आपण कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या स्पर्धेला पाणी मिळून जाईल. साहिल दळवी म्हाते गावचा एक युवा क्रिकेटर आहे आणि त्याने पाण्याच्या व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे. साहिल दळवी म्हाते यांचा आपण सन्मान करत आहोत. जर आपल्या स्पर्धेला किंवा आपल्या कोणत्या इव्हेंटला जर पाणी हवा असेल तर आपण साहिल दळवी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला अगदी योग्य दरात साहिल दळवी यांच्याकडून पाणी पुरवलं जाईल आणि अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान होत आहे. नामदार चषक 2025 सुस्वागतम. गेले 3 दिवस काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी जावली असोसिएशन अंतर्गत या ठिकाणी नामदार चषक, या ठिकाणी बक्षीस वितरणाचा या ठिकाणी कार्यक्रम होत आहे. खरोखरच करंदी क्रिकेट सर्व नियोजक संयोजकांचे जेवढा आभार मानावे तेवढे थोडंच आहे. यंदाच्या या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये श्री काळभैरवनाथ क्रीडा क्लब करंदी यांनी एका चांगल्या संघभावनेचे प्रदर्शन करीत खेळाबरोबरच सामन्यांचे उत्कृष्ट आयोजन करून या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे. त्याबद्दल करंदीच्या तरुणांचे खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, एकीचे बळ खूप मोठे असते. आपल्याकडे एक म्हण आहे, ना गाव करील ते राव काय करील. तर सर्वांच्या साथीने आणि खंबीर नेतृत्वाखाली तुमचं हे काम पाहून आम्हा सर्वांनाच खूपच आनंद होत आहे. तुम्हाला या आज सांगू इच्छितो की करंदी गाव एक
पारंपरिक, सांस्कृतिक आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं गाव आहे. येत्या 21 जानेवारी 2026 पासून अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव म्हणजेच वर्ष 50वे साजरे करण्यात येणार आहे. तरी मी जावली तालुक्यातील सर्व वारकरी ग्रामस्थांना या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये सर्वांनी सहभाग घेण्याची विनंती करीत आहे. धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करीत आहे. त्याचबरोबर ज्यांचं आगमन नामदार चषक 2025 मध्ये होत आहे, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा आदरणीय श्री वसंतराव मानकुमरे भाऊ यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. करंदी गावच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण भाऊंचं करूया सहर्ष स्वागत. उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा श्री वसंतराव मानकुमरे भाऊ यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांच्या सहकार्यांचं करंदी ग्रामस्थांच्या वतीने आणि काळ भैरवनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने आपण भाऊंचं करूया सहर्ष स्वागत. सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेबांच्या नावाने असणारी क्रिकेट स्पर्धा म्हणजे नामदार चषक आणि या नामदार चषकाला करंदी गावच्या क्रिकेट स्पर्धेला ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभत आहे ते उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा श्री वसंतराव मानकुमरे भाऊ यांचे ठिकाणी आगमन होत आहे. करंदी ग्रामस्थांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. आता यानंतर आपण या प्रमुख सन्मानाकडे आपण वळणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 25,000 रुपयासाठी विशेष सहकार्य या नामदार चषक 2025 ला ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. अशा व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करत आहोत. जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष श्री वसंतराव मानकुमरे भाऊंचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आणि करंदी ग्रामस्थांच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. नामदार चषक 2025 च्या वतीने या नामदार चषक 2025 ला ज्यांचा द्वितीय क्रमांकासाठी मोलाचं आणि अनमोल सहकार्य राहिलं, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या स्पर्धेला मिळालेला आहे. श्री वसंतराव मानकुमरे भाऊ यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. करंदी गावच्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण त्यांचा सन्मान करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण सन्मानित करत आहोत. जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष श्री वसंतराव मानकुमरे भाऊ यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. नामदार चषक 2025 ला द्वितीय क्रमांकासाठी विशेष सहकार्य आपल्याला लाभलेला आहे. वसंतराव मानकुमरे भाऊंचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4 या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यानंतर आता आपण वळणार आहोत वसंतराव मानकुमरे भाऊंकडे आणि भाऊंना विनंती आहे की आपण या स्पर्धेला आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती आहे. हॅलो, आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्टेजवर सर्व मान्यवर आणि सर्व क्रिकेट प्रेमी काळ भैरव मंडळाच्या वतीनं आपण या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचं मी या मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण खऱ्या अर्थाने एक सामाजिक काम आहे. क्रिकेट क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारे सर्व तरुण
या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या मंडळानं दरवर्षीप्रमाणे यावर्षी या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। आमच्या जावली तालुक्याचे सन्माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनी या मंडळाला 1 नंबरचं बक्षीस दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं या क्रिकेट प्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे जावली तालुका एक दुर्गम भाग आहे, परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून हा तालुका विकासाची वाटचाल करत आहे। मुंबईसारख्या गडगंज नगरीमध्ये आपल्याला यावं लागतं कामाधंद्याच्या माध्यमातून। आपण सर्वजण या मुंबई नगरीमध्ये राहतो आणि अशा पद्धतीने वेळात वेळ काढून आपण सर्वजण या क्रिकेटमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना ज्यांनी या स्पर्धेमध्ये नाविन्य निर्माण केलं, आपला पहिला क्रमांक असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, मग वेगवेगळे बॅट्समन असतील, वेगवेगळे खेळाडू असेल, यांना उत्तम दर्जाचं बक्षीस देण्याचं काम आपण या माध्यमातून करत आहात। खरं तर बांधवांनो एक सामाजिक काम आहे। समाजापुढे वेगळा एक पायंडा देण्याचं काम आपण सर्व ग्रामस्थ करत आहात। आमच्या जावली तालुक्यामध्ये किंबहुना माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये करंडी गाव एक नावाजलेलं गाव आहे आणि या करंडी गावाला एक चांगली परंपरा आहे। वेगवेगळ्या माध्यमातून हे करंडी गाव सातत्यानं पुढे असतं आणि म्हणून या करंडी गावाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलं। सर्वजणांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपण या कार्याला सहभाग घेतला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आमची सुद्धा आता स्पर्धा चालू होणार आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू होणार आहे आणि त्यामध्ये मी पुन्हा एकदा बॅट्समन आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं जावली तालुक्याचं नाव उंचवण्याचं काम आम्ही सर्व मंडळी करत आहोत। नामदार शिवेंद्रराजे भोसले एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि आमच्या तालुक्याला त्यांचं नेतृत्व लाभलंय आणि ते नेतृत्व आज महाराष्ट्र राज्यामध्ये एक मंत्री म्हणून काम करतायत। त्यांच्या माध्यमातून करंडी गावचा विकास करण्याचं काम आम्ही सर्व मंडळी करत आहोत। नुसतं करंडी गावचं नव्हे तर आमच्या जावली तालुक्याला उंचावर नेण्याचं काम आम्ही सगळे मंडळी सातत्यानं करत आहोत। आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं, माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो। आपल्याला जेही भविष्यात सहकार्य लागेल ते देण्याचं मी या ठिकाणी वचन देतो आणि थांबतो। धन्यवाद भाऊ। या ठिकाणी आपण आपलं मनोगत या स्पर्धेला आपण व्यक्त केलं। आता यानंतर आता आपण वळणार आहोत या निकम अर्थ मूव्हर्स यांचं मनपूर्वक आपण आभार मानूया, कारण एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटलं तर आर्थिक पाठबळ फार महत्वाचं आहे आणि या सर्वांची सांगड घालणारी सर्व व्यक्तिमत्व आहेत। श्री संदीप बाळासो निकम आपलं विशेष मनपूर्वक आभार आहे। निकम अर्थ मूव्हर्स आपलं मनपूर्वक आभार। शावराज प्रताप निकम आपलंही मनपूर्वक आभार आहे। आपण आर्था सप्लायर्स आपलंही मनपूर्वक आभार आहे। यांचं विशेष सहकार्य स्पर्धेला लाभलेलं आहे आणि आपलंही मनपूर्वक आपण या ठिकाणी आभार मानून आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। पारितोषिक आहेत सेमीफायनल 1, सेमीफायनल 2 आणि मेगा फायनल सामनावीराचे पुरस्कार आपण प्रदान करतोय। पहिली सेमीफायनल आणि या सेमीफायनलचा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट श्री रमेश निकम यांना विनंती आहे की आपल्या शुभासे पहिली सेमीफायनल आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये ज्यांनी चांगला खेळ केलेला आहे अशा खेळाडूला आपण देत आहोत सामनावीराचा पुरस्कार। खेळाडूचं नाव आहे अक्षय गोळे। फर्स्ट सेमीफायनल जबरदस्त बॅटिंग राहिली, शेवटच्या क्षणी अक्षय गोळे येऊन तडाखेबंद बॅटिंग केली त्यांनी। आपण त्यांना देऊया सामनावीराचा पुरस्कार।
फर्स्ट सेमीफायनल अक्षय गोळे आपण या जबरदस्त बॅटिंग राहिली अक्षय गोळे यांची आणि आपण त्यांना देऊया हा सामनावीराचा पुरस्कार. जबरदस्त बॅटिंग अक्षय गोळे मैदानाच्या आतमध्ये अक्षय गोळे यांनी केली. एकदा जोरदार टाळ्या. अक्षय गोळे यांनी संघाला अडचणीतून बाहेर काढलं आणि चांगली बॅटिंग केली. आता यानंतर पुढील पुरस्कार आहे सेकंड सेमीफायनल आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे श्री सुनील इंगुळकर यांना विनंती आहे की आपल्या शुभाशय सेकंड सेमीफायनल हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. आणि सेकंड सेमीफायनल मध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. खेळाडू आहे वरोशी गावचा शरीर सौष्ठव बॉडी बिल्डर किशोर कासुर्डे. सेकंड सेमीफायनल मध्ये जबरदस्त बॅटिंग किशोर कासुर्डे यांची राहिली आणि किशोर कासुर्डे यांना आपण तो पुरस्कार या ठिकाणी प्रदान करत आहोत. जबरदस्त खेळ सेकंड सेमीफायनल मध्ये केलेला आहे आणि किशोर कासुर्डे यांना आपण तो पुरस्कार प्रदान करत आहोत. आता त्याचबरोबर फायनल पुरस्कार आहे मेगा फायनलचा सेमी फायनलचा सामनावीर पुरस्कार आहे देण्यासाठी विनंती श्री विलास तात्या निकम यांना विनंती आहे आपल्या शुभाशय हा पुरस्कार आपण प्रदान करा. मेगा फायनल मध्ये या खेळाडूने सर्व चेंडू खेळून काढले आणि वैयक्तिक 37 बनवल्या. करंजे गावचा खेळाडू संकेत गोळे मेगा फायनल मध्ये आणि त्याचबरोबर प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी पारितोषिक आहे मयूर स्टील चेंबूर. संदीपजी निकम यांच्या वतीने ते पुरस्कार आपण प्रदान करूया. षटकारासाठी 100 रुपये चौकारासाठी 50 रुपये याही गोष्टी आपण प्रदान करू. एकदा जोरदार संकेत गोळे एक अर्धशतक झळकवलेलं आहे सकाळीच आणि जबरदस्त बॅटिंग संकेत गोळे यांनी मैदानाच्या आतमध्ये केली आणि हा मेगा फायनलचा सामना संघाने जिंकला. पुरस्कार आहे तो क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार आणि हा पुरस्कार श्री प्रशांत गायकवाड सर आपलं मनपूर्वक आभार देण्यासाठी विनंती आहे. श्री संतोष निकम यांना विनंती आहे की आपल्या शुभाशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार प्रदान करावा. पुरस्कार चालला एनी गेसेस माते गावाला. ज्या खेळाडूने चांगल्या कॅचेस पकडलेल्या आहेत खेळाडूचं नाव आहे पियुष साळुंके. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पियुष साळुंके चांगल्या कॅचेस पकडलेल्या आहेत. पियुष साळुंके यांना आपण तो पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया. एकदा जोरदार टाळ्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार चाललाय माते गावाला. खेळाडूचं नाव आहे पियुष साळुंके. युवा खेळाडू आहे आणि युवा खेळाडूने क्षेत्ररक्षण करताना आपला जलवा दाखवला. यानंतर आता उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. नामांकन आलेली आहेत आणि ती नामांकन आपण अनाउन्स करत आहोत आणि आपण वळत आहोत. उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे श्री शेखर चव्हाण आपल्या शुभाशय हा पुरस्कार आपण प्रदान करावा. आणि हा पुरस्कार चाललाय विवर गावाला. ज्या खेळाडूने एका मॅच मध्ये 5 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत खेळाडूचं नाव आहे योगेश धनावडे. या योगेश धनावडे आपण या. योगेश धनावडे जबरदस्त गोलंदाजी राहिली एका मॅच मध्ये खास करून 5 विकेट लक्षवेधी राहिल्या होत्या. 5 फलंदाजांना एकाच मॅच मध्ये माघारी पाठवलं होतं या खेळाडूने. खेळाडू आहे विवर गावचा योगेश धनावडे उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून पुरस्कार होते सलग 3 विकेट हॅट्रिक आणि हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत. शशिकांत गोळे यांच्या वतीने हा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे आणि त्यांना विनंती आहे आपण हा पुरस्कार प्रदान करावा. आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक करंदी गावाने टिपली. खेळाडूचं नाव आहे जीवन चव्हाण. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक जीवन चव्हाण करंदी गावाने टिपली आणि आपण त्यांना देत आहोत हा पुरस्कार. सलग 3 विकेट हॅट्रिक घेणारा करंदी गावचा जीवन चव्हाण एक ऑलराऊंडर खेळाडू आहे करंदी गावचा आणि 3 विकेट सलगच्या घेतलेल्या आहेत परंतु लागोपाठचे 3 षटकार आणि हा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे रवींद्र सावंत. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 3 षटकार मारलेले आहेत वरोशी गावाने. खेळाडूचं नाव आहे अजय कासुर्डे.
आणि अजय कासुर्डेला मेगा फायनल साठी देखील एका षटकारासाठी 100 आणि चौकारासाठी 50 मयूर स्टील चेंबूर. दोन खेळाडूंनी 3 बॉल 3 मारले, परंतु सर्वाधिक पहिल्यांदा कुणी मारले तर अजय कासुर्डेने मारले आणि आपण त्यांना देऊया हा सलगच्या 3 षटकारांचा पुरस्कार. आता यानंतर उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. राजेंद्र जाधव यांचं मनपूर्वक आभार देण्यासाठी ते या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती आहे की आपल्या शुभाशय हा पुरस्कार आपण द्यावा. नामांकन आलेलं आहे, आपण अनाउन्समेंट करत आहोत. या स्पर्धेमध्ये बरीचशी अर्धशतकं लागली, परंतु याही खेळाडूने अर्धशतक झळकवलं आणि चांगला खेळ केला आणि हा पुरस्कार आपल्या नावी केलाय. पुरस्कार चाललाय करंजे गावाला. खेळाडूचं नाव आहे संकेत गोळे. सकाळ सकाळी हा खेळाडू आला, 16 बॉल मध्ये 53 ठोकल्या, अर्धशतक आपल्या नावी केलं. उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. संकेत गोळे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा मालिकावीर किताब घेणारा हा खेळाडू आहे. आणि आपण संकेत गोळे एक युवा उद्योजक आहेत आणि आज मैदानाच्या आतमध्ये गावावरतून आले आणि 16 बॉल मध्ये 53 कुठल्या आणि फायनलच्या मॅच मध्ये खास करून त्यांचा खेळ बहरला. आपण त्यांना देत आहोत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाजाचा. उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार. यानंतर पुरस्कार आहे तो मालिकावीराचा. आता हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत आणि श्री विशाल सुर्वे यांच्या वतीने हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनाच विनंती आहे की आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करावा. आणि मालिकावीराचा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत. या स्पर्धेमध्ये ज्याने पहिलं अर्धशतक झळकवलं, असं म्हणतात फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. पुरस्कार चाललाय वरोशी गावाला. खेळाडूचं नाव आहे अजय कासुर्डे, मालिकावीर. एक अग्रेसिव्ह ऑलराऊंडर म्हणून अजय कासुर्डेकडे नेहमीच पाहिलं जातं आणि नेहमीच 100% मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये त्यांनी दिलेलं आहे. बॉलिंग असेल बॅटिंग असेल, या अष्टपैलू कामगिरीसाठी अजय कासुर्डेला चाललेला आहे मालिकावीराचा पुरस्कार. जबरदस्त खेळ, सर्वच खेळाडूंनी जबरदस्त खेळ केला. अर्धशतकात बऱ्याचशा खेळाडूंकडून आले आणि त्यांनी कौशल्य पुन्हा एकदा आपलं दाखवलं. कारण खेळाचं स्वरूप हे तात्पुरतं असतं, परंतु या खेळाडूने जो खेळ दाखवलाय ना ते कौशल्य त्यांच्याकडे कायम स्वरूपीचं आहे. आणि त्याच्यामध्ये संकेत गोळे असतील किंवा आलेवाडीचे एक बॅटर होते, त्यांनी अर्धशतक झळकवलं होतं. अजय कासुर्डे यांनी झळकवलं होतं. विशाल वारागडे यांचेही मनपूर्वक आभार. आपणही चांगल्या स्पर्धेमध्ये बॅटिंग केलीत. यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आपला आभार देण्यासाठी विनंती आहे. चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार 10,000 आणि आकर्षक ट्रॉफी गुलाब निकम संदीप यांना विनंती, गुलाब पिंपरे यांना विनंती आहे आणि संदीप निकम या सर्वांना विनंती आपण या. काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदीने हा पुरस्कार या स्पर्धेला दिलेला आहे आणि चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार चाललाय आणि पुरस्कार चाललेला आहे माते 11 ला. एकदा जोरदार टाळ्या माते 11 साठी. आणि माते 11 ला विनंती करूया की आपण या आणि आपल्या पुरस्काराचा आपण स्वीकार करा. माते 11 ने जबरदस्त खेळ केलेला आहे या स्पर्धेमध्ये आणि माते 11 ला आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करत आहोत. आपण पुरस्कार प्रदान करूया माते 11 ला. चतुर्थ क्रमांक 10,000 आकर्षक ट्रॉफी. गणपती बाप्पा, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर
चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार माते 11 ने खेळ जबरदस्त केला आणि या हंगामामध्ये चांगला खेळ केलेला आहे स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आहे ज्यांचा आज वाढदिवस आहे प्रतापगड साखर कारखाना चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांच्या वतीने तृतीय क्रमांकासाठी विशेष सहकार्य केलं गेलं त्यांचं मनपूर्वक आभार देण्यासाठी विनंती आहे तृतीय क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण मान्यवरांच्या शुभाशय प्रदान करत आहोत आणि तृतीय क्रमांकावरती नाव कोरलेलं आहे संघाचं नाव आहे विवर या विवर टीम जबरदस्त खेळ विवरने केला स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी करंदी विरुद्ध विवर क्वार्टर फायनलची मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली विवरने जिंकली विवर सेमी फायनल मध्ये आला चांगली फाईट दिली तृतीय क्रमांक पटकावला एकदा जोरदार टाळ्या टीम विवर साठी तृतीय क्रमांक 15,000 आणि आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करत आहोत विवर टीमला या टीमला आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करत आहोत विवर टीमने खेळ चांगला केला जबरदस्त खेळ विवरने केला आर्यन पासून अशोक पासून बरेचसे खेळाडू आहेत सूरज बरेचसे त्याच्यामध्ये नावं जोडली जातील ज्यांनी चांगला खेळ केला स्पर्धेमध्ये आणि हा पुरस्कार योगेश चांगली गोलंदाजी राहिली या स्पर्धेमध्ये हे बरेचसे खेळाडू चांगले खेळले चांगलं बॉन्डिंग राहिलं आणि तृतीय क्रमांक पटकावला बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर यानंतर आता आपण द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत आणि ज्यांच्या वतीने आपल्याला 25,000 कॅश प्राइज मिळालेली आहे ते श्री वसंतराव मनकुंबरे भाऊ उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा आणि भाऊंना विनंती आहे आणि त्याचबरोबर समस्त मान्यवरांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाईल आणि द्वितीय क्रमांकाचा मान चाललाय वरोशी गावाला टीमचं नाव आहे वरोशी ब या आपण वरोशी बने खेळ जबरदस्त केलेला आहे वरोशी बने प्रावीण्य मिळवलं द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला शनिवारच्या लॉट मध्ये हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला सेमीफायनल मध्ये चांगली फाईट दिलेली आहे आणि वरोशी ब ला आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करत आहोत काळेश्वरी क्रिकेट क्लब वरोशी ब या टीमला आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करत आहोत द्वितीय क्रमांक 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी वीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर गणपती बाप्पा काळेश्वरीच्या नावानं द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार इथे पटकावलेला आहे वरोशी बन आणि या टीमला पण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केलेला आहे तर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ज्यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा खेळवली गेली सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांचं विशेष सहकार्य आणि हाही पुरस्कार आपण श्री वसंतराव मनकुंबरे भाऊ यांच्या शुभाशय प्रदान करूया टीमचं नाव आहे भैरवनाथ फायटर करंजे चॅम्पियन ठरलाय करंदी गावच्या क्रिकेट स्पर्धेचा पर्व क्रमांक 4 चा आपण या टीमला देऊया 50,000 रुपये कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करत आहोत भैरवनाथ फायटर करंजे या टीमला पहिला क्रमांक करंदी गावच्या या क्रिकेट स्पर्धेचा पटकावलेला आहे भैरवनाथ फायटर करंजे या टीमने ही आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर 50,000चा रोख धनादेश या ठिकाणी भैरवनाथ फायटर करंजे या टीमला प्रदान केला जाईल पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर गणपती बाप्पा भैरवनाथाच्या नावानं पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण वितरण केलेला आहे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा संपूर्ण 3 दिवसाची क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वांचं मनपूर्वक आभार जे घटक वेळाभावी जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल मान सन्मान राहिला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करूया परंतु करंदी संघ आपण जाऊन